विधान भवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांची भेट झाली। यावेळी दोघांनी स्वयं पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात चर्चा केली। स्वयं पुनर्विकास प्रकल्पात प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच पाठिंबा देईन, मात्र त्यासाठी तुला पुन्हा शिवसेनेत यावं लागेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर आपण सर्व पुन्हा एकत्र येऊ असं दरेकरांनी म्हटलं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी जल्लोष केलाय। शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केल्याने जल्लोष करण्यात आला। या जल्लोषात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते। 2 दिवसांपूर्वी शिवरायांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालाय। या निर्णयानंतर भाजपनं मुंबईसह राज्यात जल्लोष केलाय। यावरून सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय। भाजपचा जन्म अशा उत्सवांसाठीच झाल्याचा हल्लाबोल करण्यात आला। हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना असा सवालही विचारण्यात आला। सीएसएमटी परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारा अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत केली आहे। राज्य सरकारने पुतळ्यासाठी पुढाकार घ्यावा, आवश्यकता असल्यास केंद्राला प्रस्ताव पाठवा असंही जाधव यांनी म्हटलंय। जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाहीये असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळेंनी दिलं। काही लोक संघर्षासाठी कायम तयार असतात असं देखील सुळेंनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। या दौऱ्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलं। सोबतच निवडणुका फडणवीसांच्या नेतृत्वातच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या 2 आमदारांनी महापालिकेला स्वतंत्र लढण्याची मागणी केली। भायखळा इथं आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेत असलम शेख आणि अमीन पटेल यांनी तशी इच्छा बोलून दाखवली।